नमस्कार, मी दत्ता कानवटे. पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळा सुरू झाला म्हणलं की अनेक पर्यटकांची पावलं हे वेगवेगळ्या डोंगरांकडे आणि पर्यटन स्थळांकडे वळत असतात. संपूर्ण उर्वरित महाराष्ट्रातले पर्यटक जे आहेत ते सह्याद्रीच्या घाटामध्ये जाण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करतात. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच एक असं पर्यटन स्थळ आहे ज्या पर्यटन स्थळावर गेल्यावर तुम्हाला ढगांची, पावसाची आणि या सगळ्याच गोष्टींचा आनंद घेता येतो. आणि या ठिकाणी मोठमोठे रिसॉर्ट जरी नसले तर एक असं हॉटेल आहे जे हॉटेल तुम्हाला मोठ्या रिसॉर्टचं फील देऊ शकतं. त्या हॉटेलला हॉटेल सागर फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलचं नाव आहे. आणि या हॉटेलमध्ये आपण एंट्री करणार आहोत. त्यावेळेला आपण हॉटेलमध्ये एंट्री करतो त्यावेळेला हॉटेलचा सुरुवातीचा भाग आपण बघितला तर तो कदाचित आपल्याला फारसा आवडणारा नाही. मात्र सुरुवातीचा चेहरा बघून आपण या हॉटेलचं गणित लावू शकतो. कारण या हॉटेलचा पाठीमागचा चेहरा मात्र फार सुंदर आहे. मनाला आल्हाददायक वातावरण दाखवणार आहे आणि त्याचबरोबर मनाला शांतीसुद्धा देणार. आणि तोच जो हॉटेलचं वातावरण आहे ते आपण दाखवणार आहे. हे हॉटेलच्या पाठीमागे जाणारी दरी आहे. आणि सर्वात विशेष बाब म्हणजे हे हॉटेल जे आहे ते एका दरीच्या टोकावरती बसलेलं आहे. आणि त्या दरीच्या टोकावरती बसलेले असल्यामुळे पाठीमागे येणारे मान्सूनचे ढग या दरीला अडतात. आणि नेमकं या हॉटेलच्या पाठीमागच्या भागामध्ये उंचावरती येतात. आणि त्यामुळे इथून दिसणारा जो व्ह्यू आहे तो अत्यंत सुंदर स्वरूपाचा व्ह्यू आहे. आता बघू शकता की आपण या हॉटेलचा सगळीकडच्या परिसरामध्ये दिसणारा हा नितांत सुंदर व्ह्यू जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. हे सगळी दरी आहे. दरीच्या टोकावरती हे हॉटेलचं बांधकाम केलेलं आहे. इथं बघा, आपण जरा कठड्याच्या शेजारी जर इथं येऊन आपण बघितलं, कॅमेरामधला मी सांगतो की आपण इथं यावं, इथं येऊन जर बघितलं तर इथून अगदी खाली सगळी दरी आहे. आणि तिथं जैववैविध्यता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात. आणि त्यानंतर खालच्या परिसरात सगळीकडे शेती आहे. आणि हा इथला एकमेव डोंगर असल्यामुळे या ठिकाणावरून बसून जर आपण सगळीकडे नजर मारली तर सगळीकडलं चौफेर सौंदर्य जे आहे ते आपल्या नजरेच्या टप्प्यात भरतं. त्यामुळे ज्या वेळेला पाऊस असतो, वातावरण थंड असतं, ढग यायला लागलेले असतात, अगदी त्यावेळेला हवं सुद्धा वाटत नाही. असं हे ठिकाण आहे. आपण यांचा एक दुसरा पोर्शन आहे तो सुद्धा बघणार आहोत. तो सुद्धा अगदी सुंदर आहे. आणि त्या ठिकाणी बसण्यासाठी सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. खरं तर आजचा पहिलाच पाऊस आहे. पहिल्याच पावसात सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळतं. आता ही दुसरी बाजू बघा या हॉटेलची. या बाजूला तर हे सगळे पर्यटक इकडं आनंद घेतात. आणि सगळी सगळ्या गोष्टी जे एन्जॉय हा चांगला व्ह्यू इथल्या पर्यटकांना पाहायला मिळतो. हे सगळं जर आपण बघितलं तर इथं बसून त्यांना एन्जॉय करायची, त्यांना पार्टी करायची, त्यांना एक मजासुद्धा येत असते. हे आपण जर थोडं पाठीमागे सरकलं तर हे पर्यटकसुद्धा बघा अगदी दरीकडे तोंड करून हे सगळे पर्यटक बसतात. इकडून येत राहील. तिकडं समोर दरी आहे. दरीतून गार वारा येतोय, त्याचबरोबर येणारे ढग दिसत आहेत. आणि समोरचा परिसर सुद्धा दिसतोय. त्याचा आस्वाद जो आहे तो हे सगळे पर्यटक घेत आहेत. आपण एक बोलून राहिलो. कसं वाटतं? खूप छान. काय काय एन्जॉय करता येऊ शकतो? निसर्गाचा आम्ही जे पहिला पाऊस पडला, गारवाड्यामध्ये सगळ्यात पहिला पाऊस पडला. जी जी. आम्हाला असं वाटलं होतं इथं आलं एवढं मोठं वातावरण आपल्याला भेटणार नाही, पण इथं असं वाटतंय का पाऊस खूप दिवसापासून पडलेला आहे. आणि आम्ही लई दिवसानंतर आलो, पण इथं आज पाहतोय आम्ही निसर्ग एकदम छान आणि एकदम. पण पाऊस तुम्ही आला तर पाऊस सोबतच पडलाय. हो, योगायोग झाला. कुठल्या गोष्टीचा एन्जॉय करायला फार आवडतं? एक नंबर एंजॉय सर, सब तरीके से एंजॉय है. पीने वाला पी सकता है, जीने वाला जी सकता है. निसर्ग का आनंद है. ओरिजिनल है, सब ओरिजिनल है, नेचुरल. म्हणजे आज निसर्गाला समर्पित होऊन जातं. ओरिजिनल, एव्हरीथिंग इज ओरिजिनल. आता तिकडे बघितलं तर आता ग्लास मांडणी वगैरे सुरू झाले. बरोबर. याचा अर्थ काय तर कोल्ड्रिंक घेणार सर आम्ही फक्त. अच्छा, कोल्ड्रिंक घेणार. फक्त कोल्ड्रिंक घेणार सर. मी पण कोल्ड्रिंकच घेणार. आपण पण शेअर करू शकतो आमचं. आणखीन इकडे एक मित्र आहे, त्यांनाही बोलूया. कोल्ड्रिंक आणि नाश्ता. इतकं सुंदर ग्लासामध्ये फक्त कोल्ड्रिंक. थोड़े वर्गा पिलाए, चावल की ऐसा बोलो. बरं, इथं कसं वाटतं? एक नंबर. वा. तर अशा पद्धतीने एक चांगलं आणि सुंदर हॉटेल आहे जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. म्हणजे असं सुंदर ठिकाणांचा शोध घेत जाण्यासाठी सह्याद्री बघा, नाशिक, इगतपुरी किंवा हरिश्चंद्रगड या ठिकाणी जाण्याची गरज नाही. अशी सुंदर ठिकाणं इकडे जर
भेटतो. खूप सुंदर ठिकाण. नाही पण नाही हे पूर्वीचा टेबल आहे, बहुतेक तो साफ करायचं राहिला आहे. ते माझे मित्र आहेत, आत्ताच आलेले आहेत, आपण त्यांच्याशी अहो पण हा टेबल पूर्वीचा कुणाचा तर आहे, तो साफ करायचा राहिला, ते साफ करतील थोडं. तर तुम्ही सांगा इथून कसं वाटतं एन्जॉय करायला? म्हणजे मस्त ना. तुम्हाला भाऊ हॉटेलची सर्विस एकदम भारी आवडली आम्हाला. बरं. आणि इथून समोर व्ह्यू नजर एकदम भारी आहे. पावसातून आज आले की मला व्हिडिओमध्ये यायला घरचे घरी ठेवणार आम्हाला ब्लेंड करा नाही, मी सांगतो घरी. तर अशा पद्धतीनं हे सगळे संभाजीनगर जिल्ह्यातले मित्र आहेत जे एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणचा हा सगळा निसर्गाचा आनंद घेत आपलं एन्जॉईंग त्यांचं या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जसं सह्याद्रीमध्ये असे वेगवेगळे ठिकाणं पर्यटकांना एन्जॉय करण्यासाठी भुरळ घालतात, अगदी तसंच एक ठिकाण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि ते ठिकाण एका हॉटेलनं उपलब्ध करून दिलं आहे. ज्या हॉटेलचं नाव आहे सागर हॉटेल. हे हॉटेल आहे म्हैसमाळ डोंगरात. धन्यवाद.